माहिती देतो, पण ज्ञानाचा योग्य उपयोग कसा करायचा हे गुरु शिकवतात. पुस्तकं उत्तर देतात, पण आयुष्याचे निर्णय विवेकाने घ्यायला गुरुच मार्गदर्शन करतात. अरे मुलांनो, माहिती आणि ज्ञानात खूप फरक आहे. इंटरनेट आपल्याला फक्त माहिती देऊ शकतो, पण संकटांच्या वेळी संयम कसा ठेवायचा, यशाच्या शिखरावर असताना नम्र कसे राहायचे आणि अपयशाने खचून न जाता पुन्हा कसे उभे राहायचे, हे संस्कार फक्त आपल्याला गुरुच देऊ शकतात. म्हणूनच गुरु हा जीवनाचा खरा मार्गदर्शक असतो. आता मला हळूहळू समजायला लागलं हा गुरुचं वर्ग. यावर मला ना एक संत कबीरांचा अतिशय सुंदर असा दोहा आठवतो. गुरु गोविंद जो उघडे काके लागू पाय, गुरु गोविंद जो उघडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपल्या गोविंद दियो बताय, बलिहारी गुरु आपले गोविंद दियो बताय. गुरु आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, त्यामुळे गुरुंचे स्थान सर्वोच्च आहे. बाळांनो, समजा देव आणि गुरु दोघेही समोर आले तर पहिले पाय कोणाचे धरणार? संत कबीर म्हणतात, पहिले पाय आपल्या गुरुचे धरावे, कारण गुरुशिवाय आपल्याला ईश्वराचीही ओळख होऊ शकत नाही. एवढं श्रेष्ठ स्थान गुरुचं असतं. बाळांनो, शाळेत शिकवणारे आपले गुरु आहेतच, पण त्याचबरोबर आपले आई वडील हे आपले पहिले गुरु, ज्यांनी आपल्याला जगायला शिकवलं. हा अथांग निसर्ग हा सुद्धा आपला गुरु, जो आपल्याला भरभरून द्यायला शिकवतो. आपल्या आयुष्यात येणारे हे चांगले वाईट प्रसंग हेही आपले गुरुच बरं ना, जे आपल्याला शहाणपण शिकवतात. आणि बाळांनो, हा समाज हा सुद्धा आपला गुरु. आपल्या आजूबाजूची प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक परिस्थिती आपल्याला काही ना काही शिकवून जाते. जो शेवटपर्यंत एक चांगला विद्यार्थी बनून शिकत राहतो, तोच खरा जीवनात यशस्वी होतो. काय म्हणाले मी? नीट ऐका हा. जो शेवटपर्यंत एक चांगला विद्यार्थी बनून शिकत राहतो, तोच खरा जीवनात यशस्वी होतो. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश आणणारे दीप. या गुरुपौर्णिमेनिमित्त आमच्या 8वीच्या वर्गाकडून सर्व गुरूंना मनपूर्वक वंदना.